विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात। नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणं गरजेचं। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचं प्रशासनाचं आवाहन। जळगावच्या 40 गावांमध्ये जिल्हा परिषद आपल्या दारी अंतर्गत तक्रार निवारण सभा संपन्न। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह आमदार मंगेश चव्हाणांची उपस्थिती। लवकरात लवकर तक्रारी सोडवण्याच्या संबंधित विभागांना सूचना। नागपुरात आरोपीलाच लाच मागणाऱ्या पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। फसवणूक प्रकरणामध्ये आरोपपत्रातून नाव वगळण्यासाठी 1 लाखाची मागणी केली होती। सोलापूरच्या करमाळा प्रशासकीय संकुलातील विविध कार्यालयासमोर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचं सुरू। कार्यालयामध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांची पाण्यातून पायपीट। नागपूरच्या कुही तालुक्यामधल्या गावामध्ये वीज कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू। शेतामध्ये फवारणी करून घरी येताना दुर्घटना। नंदुरबार तालुक्यामध्ये राजापूरच्या शिवण नदीवरील पुलाचं काम पूर्ण। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन। पुलामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाची सोय। कापूस खरेदी वेळेतच सुरू झाली पाहिजे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं कापूस महामंडळाला बजावलं। या संदर्भात 2 आठवड्यामध्ये हमीपत्र सादर करण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस होत असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। खरीप पिकांना मोठा फायदा होणार। हिंगोलीमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात। हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा।